नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवी मुंबई महापालिका भाजप गट नोंदणी, वनमंत्री गणेश नाईकांच्या एकहाती सत्तेचा ठसा, सागर नाईक गटनेते। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनतेने दिलेल्या स्पष्ट बहुमताचा आदर राखत आज सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या 65 नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपली अधिकृत गटनोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली। विशेष म्हणजे 14 मधून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक श्री भरत भोईर यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ 66 पर्यंत पोहोचले आहे। या घटनेने भाजपची सत्ता स्थापनेची वाटचाल अधिक भक्कम झाली असून महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नाईक कुटुंबाची एकहाती सत्ता नवी मुंबईत ठोसपणे उभारीत आली आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी एकहाती सत्ता आणल्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतीय जनता पक्षात एक जबरदस्त महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे। पक्षाने एकहाती सत्ता आणण्याचा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर दृढ केला असून त्यांच्या या नेतृत्वाने नवी मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। गणेश नाईक यांच्या संमतीने आणि पक्षश्रेष्ठींच्या शिक्कामोर्तबाने भाजप नगरसेवक गटाच्या नेतेपदी युवा नेतृत्व नगरसेवक व माजी महापौर सागर ज्ञानेश्वर नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली। गटनेते सागर नाईक म्हणाले, महापालिकेत पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्यासोबतच जनहिताचे प्रकल्प पारदर्शकपणे आणि वेळेत मार्गी लावणे हा आमचा मुख्य उद्देश असेल। गणेश नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल। त्यांनी पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, सहकारी नगरसेवक नगरसेविका आणि अपक्ष पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानले। सागर नाईक हे गटनेते म्हणून महापालिकेतील धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार असून लोकप्रिय माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक कुटुंबाच्या या निवडीने भाजपला संघटनात्मक मजबूती मिळाली आहे। नवी मुंबई महापालिकेत भाजपचे वजन आता 66 पर्यंत वाढले असून गणेश नाईक यांच्या एकहाती सत्तेच्या पारड्यावर सागर नाईकांची गटनेतेची निवड ही मोठी भर घातली आहे। या नियुक्तीमुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलली असून नाईक कुटुंबाच्या वर्चस्वाला अधिक बळ मिळाले आहे। पक्षातील विश्वास आणि एकजुटीने सत्ता स्थापनेची प्रक्रिया वेगवान होईल अशी अपेक्षा आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडे, नवी मुंबई।